श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। महालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरुत्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम् औदुम्बरात्तळवटी नरसिंहयोगी कृष्णातटी परमशान्तिसुखासभोगी ध्यानस्थ होवुनी समस्त चरित्र पाहे अनन्य जो शरण इच्छित देत आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। या तीरावर मुक्कामाला असलेले दासो दिगंबर कुठल्या तरी स्त्रीचा रडण्याचा आवाज येतोय पाहून एका शिष्याला निरोप पाठवतायत। त्या तीरावरती का ती बाई रडते बघून तरी या। तिकडून आवाज आला की तिचा पती परागंदा झालाय आणि 12 वर्ष पोचला नाही। 12-14 वर्षाचा काळ लोटला, अजून घरी पती आलेला नाही। तिची सौभाग्य चिन्ह काढून घेण्याचा विधी तिथे उपस्थित राहिलेली मंडळी करतायत। इकडून निरोप गेला की ते विधी करू नका म्हणाव, तसा प्रकार करू नका, असं करू नये म्हणून निरोप गेला। इकडून निरोप आला वडिलांचा, आम्हाला हे विधी करू नका म्हणून सांगणाऱ्यांना आमच्या पुढे प्रगट व्हावं। इथपर्यंत आपण पाहिलं। हे या तीरावरून त्या तीरावर पोहोचले मात्र आणि समोर बघतात तर काय, ज्याच्यासाठी म्हणून हा निरोप किंवा निर्णय दिला होता तो परागंदा झालेला पती म्हणजे मीच स्वतः आहे आणि मीच स्वतः समोर प्रगट उभा राहिलो। हे पाहिल्यानंतर पहिली तर काही क्षण काही वेळ एकमेकांनाच पाहत होते। काही शब्द स्फुरत नव्हते, काही शब्द मुखातून येत नव्हते। का? कारण बोलण्याची स्थितीच निवर्तली होती। काय बोलायचं, शब्दच मुके झाले होते। एकीकडे आनंद आहे, एकीकडे थोडासा घरात न सांगून गेल्यामुळे घरातल्या सगळ्यांच्या मनात एक छोटासा कप्प्यामध्ये कुठेतरी छोटासा राग पण आहे। आनंदाच्या तर लाटा उसळतायत। ती पत्नी तर इतकी हर्षोल्लासित झाली की ती म्हणाली, मागच्या वेळेला 12 वर्षापूर्वी पती आपला लग्न झालेला, आता तो मुसलमान होईल असं वाटताना परत घरात आला। त्या आनंदात असेपर्यंत पती निघून गेला। आज मी माझ्या सौभाग्य चिन्हांचा त्याग करण्याचा विधी करत असताना माझा पती परत माझ्या पुढे आला। ती पण दत्तभक्त होती बरं का। दत्त महाराजांना मनातून शतशः नव्हे लाख वेळा आभार मानते। ती म्हणते, महाराज अगदी गळ्यापाशी येतं, परंतु तुम्ही माझा प्रश्न बरोबर सोडवता। 14 वर्षाची परीक्षा घेतली पण माझ्या पतींचं दर्शन मला पुन्हा झालं। पण 14 वर्षापूर्वीचा पाहिलेला दासो आणि आता दाढी जटा वाढलेला आणि तो वैराग्य संपन्न असलेला दासो पाहिला म्हणजे आता नुसते दासो नव्हते राहिले, दासो पंत झाले होते। दासो पंत महाराज झाले होते। ते सगळे जण पाहतायत। अतिशय आनंद झाला। दासोपंतांनी अभेर केला का हो परिवाराचा? पहिले जाऊन आई वडिलांच्या पाया पडले। बाबा आई, माझ्याकडनं चूक झाली, मी तुम्हाला सांगून गेलो असतो तर तुम्ही मला परवानगी दिली नसती, परंतु मी ध्यास घेतला होता की दत्त महाराजांनी माझ्यावर कृपा करावी, अत्रिपुत्र दत्तात्रय माझ्यावरती कृपावंत व्हावेत, या ध्यासापोटी मी घरदार सोडलं। पत्नीला हात जोडून प्रार्थना करून सांगतात, बाई मी तुझा खूप मोठा अपराधी आहे, मी खूप मोठी चूक केली आहे, परंतु दत्त कृपा मिळवण्यासाठी ते मी केलं। आता आज रोजीपासून मी तुमचा कोणाचाही त्याग करणार नाही। बघा काय प्रसंग घडला। आयुष्याला एक नाट्यमयरित्या वळणच मिळालं। दत्तभक्ती करून लोकांना दत्तभक्ती शिकवणारे दासोपंत कुलकर्ण्यांना भेटायला येतात काय, दत्तमूर्ती देतात काय, त्यांना कृपानुग्रह करतात काय, त्यांना अनुग्रह देतात काय, आणि सहज जाता जाता वाणा त्या संगमावरती मुक्कामाला म्हणून राहतात काय, आणि आपल्या पत्नीची आई वडिलांची गाठभेट होते काय, आणि पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये सक्रिय होतात काय। हे सगळं चरित्र अतिशय विलक्षण असं। हे तिन्ही जण दासोपंत स्वतः नारायण पेठेत पोचले। आता फक्त एकच काम शिल्लक राहिलं होतं। वडिलांना सांगितलं, बाबा आता हे सगळं नको, वतन नको, वतनदारी नको, येणं नको, जाणं नको, काही नको। आता जे काही आहे ना ते फक्त दत्त म्हणजे देणं,
खाणं दत्त, उठणं बसणं, जाणं येणं, खाणं पिणं सर्व सर्व फक्त दत्तस्वरूप होऊन जावं अशी माझी इच्छा आहे. आपल्या वडिलांच्या पुढे मनोदय व्यक्त केला. वडिलांनी सुद्धा नारायणपेठची वतनदारी एका कारभाऱ्याला दान देऊन टाकली. किती मन मोठं असेल बघा. आपली ताब्यात असलेली सगळी सत्ता देऊन टाकली आणि मुलावरती भरोसा ठेवून दत्तात्रेयांची मूर्ती बरोबर घेऊन हे कुटुंब निघालं. सकुटुंब सपरिवार त्या नारायणपेठेतनं प्रवास करत 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 मराठवाड्यात पोचले. मराठवाड्याला आले. मराठवाड्याला एक अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण आहे. महाराष्ट्रातल्या लोकांचं चित्पावन ब्राह्मणांचं कुलदैवत असलेलं ठिकाण आहे. त्या क्षेत्राचं नाव आहे अंबाजोगाई किंवा अंबेजोगाई असं म्हटलं जातं. ती कुमारिका अवस्थेत असलेली जगदंबा ती अंबाजोगाई जिला म्हणतात. त्या अंबाजोगाई जसं पुणे हे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं तसं अंबाजोगाईला ज्ञानाचं, तत्वज्ञानाचं, अभ्यासक्रमाचं, अभ्यासाचं, नीतिमूल्यांचं माहेरघर म्हटलं जातं. अंबाजोगाईचा अधिकार फार मोठा आहे. अतिशय विद्वान अशी मंडळी अंबाजोगाईमध्ये होऊन गेली. अतिशय उत्तम अशा पद्धतीची राजकारणी मंडळी, अतिशय उत्तम अशा पद्धतीची समाजकारणातली मंडळी अंबाजोगाईनं महाराष्ट्राला दिलेली आहेत. मी इतिहास सांगतोय आपल्याला, तो 1400-1500च्या शतकातला चाललाय. शके 1400-1500च्या तेव्हाच्या अंबाजोगाई. प्रवास करत 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 अंबाजोगाईमध्ये पोचले. भगवतीचं दर्शन घेतलं. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मताम. भगवतीचं दर्शन घेतलं. रम्य असं ते ठिकाण आहे. त्या अंबेजोगाईला कीर्तनाच्या निमित्ताने मी स्वतः पाहिलाय. दासोपंतांनी तिथे मुक्काम केला. कर्मामध्ये अकर्मता निर्माण झाली होती, त्यामुळे योगक्षेमाची काळजीच नव्हती. बघा, दत्तम यो भजते नित्यम मुक्तिम मेति न संशयः, पण वित्तम यो भजते नित्यम भुक्तिम मेति न संशयः. जो वित्ताला भजतो त्याला भोग मिळतात, पण जो दत्तांना भजतो त्याला मुक्ती मिळते. दत्तम यो भजते नित्यम मुक्तिम मेति न संशयः, पण वित्तम यो भजते नित्यम भुक्तिम मेति न संशयः. योगक्षेमाची चिंता सोडली आणि दत्तात्रेयांचं पवित्र नाव घेत अंबेजोगाईला मुक्काम करताना अंबेजोगाईमध्ये गणेश मंदिर होतं. त्या गणेश मंदिरात मुक्काम केला. तिथं सीतोपन त्या गणेश मंदिरात मुक्कामाला असताना एक घटना घडली. त्या गणेश मंदिरात सकुटुंब सपरिवार मुक्कामाला असताना सीतोपंत देशपांडे नावाचे एक सद्गृहस्थ गणपती बाप्पाला, गणेशांना नमस्कार करायला आत मंदिरात शिरले. आणि गणपतीचं दर्शन घेता घेता उजवीकडे दासो दिगंबरांचं म्हणजे दासोपंतांचं दर्शन त्यांना घडलं. आणि दासोपंतांचं दर्शन घेता घेता त्यांच्या ठिकाणी चित्तवृत्ती त्यांची जागी झाली. नवे नवे समाधी अवस्था त्यांची लागली. आणि समाधी अवस्थेतून खाली आल्यानंतर त्यांनी साष्टांग प्रणिपात त्या दासोपंतांना केला. या सीतोपंत देशपांड्यांनी आमच्या दासोपंतांची आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराची पुढची सर्व व्यवस्था मार्गी लावून दिली. काय घडलं पुढे? या दासोपंतांनी अंबेजोगाईमध्ये राहून असं काय दिव्य कार्य केलं? सज्जन हो, महाराष्ट्रातल्या लोकांवर आपल्यावर उपकार आहेत असं वाक्य मी काल बोलताना म्हणालो होतो. याचं कारण असं, 2 लाखाहून अधिक वाङ्मय संपदा रचना या दासो दिगंबरांनी अंबेजोगाईमध्ये केली. 2 लाख रचना करणं ही सामान्य गोष्ट नाही. ते नेमकं काय होतं, त्या रचनेमधली आर्तता काय होती, आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. आज इथेच वाणीला विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.